नमस्कार भावांनो बहिणींनो. कशी बसले ती दोघं जोड हो का आमची केस भांग पाड्या जात हाताने भांग पडतो ग. कसा बापू हिरो दिसतोय का नाही बापू? अहो तुम्ही आज हिरो दिसायला लागलाय वा. आज एक नंबर दिसायला कठीण करून आला हे का नाही. मग काय? मनानच बघा मी म्हणते आता येतेल परत येतेल स्वयंपाक करून बसले वाट बघत. आज 12ला मोनाला घेऊनच आले रे. आता बापूचाच कट मारायचा राहिले. बापू तुम्ही कठीण करायचे कठीण करायचे नाही ग. आज जनावर पाजायची का पाणी 12:30 वाजले. कवा कवा पाजायची रे? आता आले उशीर आता तर जेवण केले आज 12 वाजले जेवण करायला मला. ते माझ्याकडून वाजलं येते स्वयंपाक तर जरा उशीर झाला असता तर ह्या नवऱ्यानं किती मला बोललं असतं. आणि आता बघा स्वयंपाक करून सगळं जेवणाची तयारी झाली तर नवरा माझा 12ला येऊन जेवले ते. आहा कसा कसा बाप करतो या कॅमेऱ्यात बघतोय टायमिंग आपलं जेवण असतं बघा 10ला. आणि आज काय झालं माहिती आहे का? आज गावात थांबल्यामुळं आणि उशीर झाला 12 वाजले यायला. आलो मस्त वगैरे कटिंग करून म्हणजे काय माहिती आहे का केसात पाणी मुरते हो. आणि मी थंड पाण्यानं आंघोळ करतो. ही बाकी सगळी गरम पाण्याने करते ही पण गरम पाण्याने करते. आता गार पाणी आंघोळ कराय बापू. ए पुरिया हिला गार पाणी सवय जाऊ आता आजारी पडते गार पाण्याला. सगळ्यांनी गरम पाणी करू दे पण ह्याला गार पाणी आंघोळ घाल. गार पाणी आंघोळ म्हटलं का हाड मजबूत होती. अहो विहिरीलाही पवाय जावा विहिरीलाही पवाय जावा. बापू आपण बिंडा आणूया का ती गहू पुन्हा झाला असला तर सांगा बघा असताना का म्हणजे गव्हाचा मी काळाचा बिंडा बांधतो त्याचा बिंडा बांधते. बरं बाई मला माहित नव्हतं मित्रांनो हे पहिल्यांदा मी ऐकलं. गव्हाच्या काळाचा अशी पिंडी बांधायची डरम बांधते ती आणि भोपळा बांधते ती बुडत नाही बरं. कुणाचा गहू झाला असलं तर सांगा ह्यांनी आमचं नेहल्या येते बघा. आता या बापूला पवायला शिकवायचंय. तुला आता मी हिरीत पिकून देणार आहे पवायला. जातो पवाय का पवाय शिकवायचे मास कसे लोक मास खातो की तुला खातो का मास? बारीक मास आहे नाही चावत नसते मास चावत नसते बापू मस्त पाणी. पूर्वीच्या काळी बघा लोक विहिरीत पवायची असतात आणि गार पाण्याने आंघोळ करायची असतं. पवल्यामुळं काय व्हायचं शरीराचं व्यायाम भरपूर आहे. आता काय घरातच माणसं आंघोळ करायची ती काय सांगायचं. आता बाथरूम झाली तसे शावर बापूला आता असं उचलून विहिरीत टाकायचं पवाय शिकवायचं. आमचा बापू चांगलं दिसतोय का चांगलं दिसतंय काय काय नाही मला वाटलं काय खाली खोबरं खाते काय. होय आबाला आणून ठेवलंय ना ते घरात. बापू खाली खोबरं खात झालं आणा की बघा आणा बर जमते बापूला. मग बापूला जमायला काय आज जनावर पाणी पाजा गेला नाही बापू. तुझं रोज तू असणार ऊन लागतंय मला म्हणून ऊन लागतंय रे गाय गाय आपण बोलू. आज येत नाही आता उद्या येतोय उद्या येतोय उद्या. बघा आईस्क्रीम खाती तरी पोरं अजून खायला पाहिजे म्हणजे अहो लेकरं आहे ती शेवटी. त्यांच्या तुला बी खायला मिळते आपण. मला भेटते बाबा आपण बी कुल्फी खातो एखादे. बापू तर चोकोबा खातो. कशाला 5 वालं गाडी गाडी खातो हाय ना बापू. आबा कुल्फीचं कट चोकोबार सकट देत नाही तुला हाय ना. बापाला सकाळी कुरकुर खायला कुरकुर का म्हणलं होतं कुठं टाकलं होतं दकोबर कुरकुरातून मिळतं काय चॉकलेट मिळते परत खेळायला काय मिळतं बघू. माणूस
रोबट आहे रोबट ते चाकायची रोपटाला हं? हे मला काय माहिती नाही तर. आबाला येत नाही काय आबाला तेवढी जनावर पाणी पाजा येते ती व जाऊ बरं जनावर पाणी पाजा जाऊ व जनावर पाणी हो का, मी सांगते एक माझं काम तुम्ही भांडे घासता का जनावर पाणी पाजता जनावर पाहिजे बस. भांडे घासत नको का अहो घासायची की आता जेवलं होतं कोण जेवलं होतं बापू तुम्हाला भांडे धुवं लागेल बरं का येत नाही ते शिकाय नसतं बापू का त्याला रेडकं फक्त बांधा येते. सोडा येते ती ती पण रेडकं त्याला ऐकत नाही ती. मोठी झाली ती बापूची पहिले तुझी का जरा आगाव आहे ती काय रे ती काय झालंय खाऊन खाऊन ताईत झाली आता. पहिले पायात पाय अडकत होतं आता खाऊन खाऊन ताईत झाली. आता बापूच आमचा हडकुडं झालं बापाला तर दररोज 2-3 अंडी खायला. अपू व्यायाम करत जा असं व्यायाम करत जा. आबा करते ते घे हंत तर बघ की तुला कसं बापून त्यातले पांढरं शुभ्र घासले रे आमच्या हा ना पोराला लागतंय व्यायाम करतो असं आम्ही हाणून व्यायाम करतो आम्ही असं व्यायाम. हा तसा आहे मस्त सगळ्या शिरा मोकळ्या होईल असं व्यायाम करायचं. बापूला तर नेहरू शर्ट आणायचं. बापूला नेहरू शर्ट पॅन्ट तसली बाहेर असले छान दिसतं है ना रे मस्त खिशाला गुलाबाचं फुल आणायचं. बघा खिशाला एक पेन आणायचा आहे बापू. लिहिलं येतं का तुमच्या बापूला होय रे बापू वाचा येतं का तुला घड्याळ कळतं आहे का मोबाईलचं 1-2 इंग्लिश मधलं बापूला कळतं बघा आमच्या 9 वाजून किती मिनिटं झाली 7 वाजून किती मिनिटं झाली चार्जिंग किती झाला मोबाईल दोघाचा मोबाईल चार्जिंग लावतोय किती टक्के झाला किती टक्के झाला की सांगते. 100% आता कोणी शिकवलंय बघा. स्वतःच्या मनानं आपण बघून तसं शिकत शिकलोय आणि दररोजचं टायमिंग वाचतो माणूस जडणघडणीतून शिकत असतो. त्याला वातावरण समोर कसं आहे समाजातलं वातावरण कसं आहे घरचं वातावरण कसं आहे याचे संस्कार या लहान मुलावरती घडत असतात. आणि ही वाचतंय काय सांगायतलं ही मिनिटं वाचतंय बरं का पोरग हे बघतंय तर देऊन ह्याला वाटतंय 9 मिनिटं होती ती का हे बघतो या नाही तुम्ही म्हणसाल बापू अजून कसा आणि बघतोय बापाला पण एक मोबाईल आणला बघा. दाखव मोबाईल. मोबाईल दाखव बापू तुझा बाबू तुझा मोबाईल मग कसला आया दाखव वर तुझा खोटा मोबाईल दाखव उचलून तुझ्या मोबाईल किती वाजले बापू 12 काय अरे ए तुझं गाड्या माग आहे माझं गाड्या पुढे आहे. नाही नीट लावून घे घड्याळ तू जरा बापू जरा बापू मसर पाणी पाच घ्यायचं होता तुला एक पाच हा म्हणजे आपण नयन पाजायचं हाय गे आधी राहील आले गेले खोटा बोलते बापू लाईट आली राहील पाजू 2 पाट्या घे. तर चला मित्रांनो आता हेडले जनावर पाणी पाजते की नाही तर काय माहिती तर मला तर पाजावं लागतील काय दारात ठेवून चालत नाही ती